एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत आहे। कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे। अनेक पालक लाखो रुपयांची फी भरून आपल्या मुलांना खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतात। मात्र मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागलेल्या असतात। आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने पापरी शाळेनं जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे। खासगी शाळेत विद्यार्थी जसे स्कूल बसमधून येतात तसेच या शाळेलाही बाहेरगावहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। जवळपास 5 ते 6 गावचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। तर काय आहे या शाळेचे वेगळेपण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माझे नाव राजेंद्र भगवान सरवदे, उपशिक्षक या पदावर मी 1997 पासून या पापरी शाळेमध्ये कार्यरत आहे। जवळजवळ 25 वर्षे मी या पापरी शाळेमध्ये काम करतोय। तर जवळजवळ 1998 पासून ते आज तागायत पापरी शाळेचं नाव एक जिल्ह्याच्या नकाशामध्ये एक प्रसिद्ध होत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे शाळेमध्ये आम्ही राबवत असलेले उपक्रम, याच्यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेतो आम्ही, त्यानंतर वाचन स्पर्धा घेतो, त्यामध्ये परत पाढे पाठांतरच्या स्पर्धा घेतो, त्यानंतर इयत्ता 5वी पासून ते 8वी पर्यंत सेमी वर्गाचं अध्यापन आम्ही या ठिकाणी करतोय। आणि जिल्ह्यामध्ये एक जास्त पाठाची शाळा सध्या 1ली ते 8वीचा 742 असा आमचा पट आहे। आणि जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषदेची एक जास्त पाठाची शाळा म्हणून पाहिलं जातं। जे अधिकारी येतात ते पहिल्या दिवशी पापरी शाळा भेट येतात, अगदी शिओ असतील ते पापरी शाळा भेटत येतातच। आणि यामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा एक उपक्रम स्वामी साहेब CEO सोलापूर यांनी राबवला। त्यामध्ये पापरी शाळेचा आमचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला। आणि याचं बक्षीस वितरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये पार पडला। त्यावेळेस अजितदादांनी शब्द दिला होता की मी पापरी शाळा पाहायला नक्की येणार म्हणून, आणि त्याने तसं करून दाखवलं। लगेचच काही महिन्यातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या ठिकाणी आले, शाळेची पाहणी केली, इयत्ता 1ली व 2रीचे वर्ग त्यांनी तपासले, मुलांशी संवाद साधला, काही प्रश्न उत्तर विचारले आणि दादांनी मान्य केले की पापरी शाळेची गुणवत्ता खरोखरच चांगली आहे, स्वच्छ सुंदर शाळा आहे। पण त्या मी दत्तात्रय भैरू डोके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी येथे विशेष शिक्षक म्हणून काम करतो। आमच्या शाळेमध्ये निरनिराळे उपक्रम राबवले जातात, त्यामुळे आमच्या शाळेला ISO मानांकन अगदी 15 वर्षापूर्वी मिळालेलं आहे। यामागच्या अनेक कारणं आहेत। आमच्या शाळेमध्ये 5वी पासून सेमी इंग्लिश सुरू आहे, हे जिल्हा परिषदच्या फार क्वचित शाळेमध्ये हे पाहायला मिळतं। त्याशिवाय आमच्या शाळेमध्ये मुलांना दैनंदिन अध्यापन करण्यासाठी प्रत्येक वर्गात डिजिटल क्लासरूम बनवलेला आहे। त्यामध्ये LED च्या माध्यमातून अवघड वाटणाऱ्या संकल्पना मुलांना सोप्या करून सांगितल्या जातात। शाळा प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी असते। क्रीडा स्पर्धा असतील, नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, 8वी NNMS वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपक्रमामध्ये ही शाळा सतत सहभागी होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर उल्लेखनीय असं यश मिळवत असते। याचा गवगवा झाल्या कारणानं आजूबाजूच्या 8 ते 10 गावामधील 8-10 स्कूल बस या शाळेसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात, येत आहेत। अक्षरशः वर्गसंख्येची कमतरता आणि शिक्षकांची कमतरता यामुळे आमच्या मुलांना इथं बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने आम्ही मुलांना प्रवेश देऊ इच्छित नाही। गेल्या वर्षी अगदी 15 जूनला शाळा सुरू झाली आणि पहिल्याच वर्षी सगळे प्रवेश आम्हाला बंद करावे लागले, केवळ या जागेची कमतरता। तर अशा रीतीने आमच्या शाळेमध्ये मुलांची सर्वांगीण प्रगती करण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला जातो। त्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही, मुलंहीच आमची जाहिरात करत असतात। आणि यापुढे जाऊन आमची शाळा आणखीन कशी राज्यरूपावर देशरूप पातळीवर नावरूपाला येईल या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक तळमळीने एक राहून असाच प्रयत्न करत राहतो। प्रत्येक शाळेने आदर्श घ्यावा अशी ही पापरी गावची जिल्हा परिषद शाळा बनत चालली आहे। जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन या शाळेमुळे बदलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रसाद दिवाणजी, न्यूज 18 लोकल, सोलापूर।